अर्धा किलो आंबी हळद घेतली आहे, ती मी सोलून घेते। त्याची अलगद अशी सालं निघाली जातात। ही मी स्वच्छ धुतलेली आहे अगोदर। मी बाकीच्याही सोलून घेते। मी बारीक कापून घेतले आहेत, तुम्हाला हवी त्या आकारात तुम्ही कापू शकता। यामध्ये उन्हात सुकत घालते आहे। गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घालते। तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे घालते। मेथी दाणा गरम झाला की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालते। हिंग आणि मेथी दाणा जरा थोडं परतून घेते। परतून झाला की त्यामध्ये 4 ते 5 चमचे राई गोळे आहेत ते घालते। राई गोळे तडतडले की मीठ आणि हळद घालते, तेही मिक्स करून घेते। त्यामध्ये मी 2 चमचे बेडकी मसाला घालते। मसाला घातल्यानंतर परतून झाल्यावर त्यामध्ये मी ह्या 10 ते 12 मिरच्या कापून घेतल्या आहेत, त्याही परतून घेते तेलावर। आपल्या मिरच्या परतून झाल्यावर त्यामध्ये जी आपण आंबी हळद उन्हामध्ये थोडा वेळ वाळत घातली होती 2 ते 3 तासासाठी, ती त्यामध्ये घालते। तिलाही परतून घेते। परतून घेतल्यामुळे त्यातील जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो। हे परतून झाल्यानंतर आपण 2 लिंबाचा रस काढला आहे तो ह्यामध्येही घालते आणि तोही मिक्स करून घेते। आता मी गॅस बंद करते। आपलं लोणचं रेडी झालं आहे। हे थंड झालं की मी काचेच्या बरणीत भरून 8 दिवस ठेवून देते।